प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत प्रणिपात दंडवत आचार्या अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार देवाचे लडीवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्या भजनी मंडळाच्या पाठांतरातला परिचयाचा मला वाटतंय ऐकणाराच्या सुद्धा जवळजवळ अभंग कसा आहे पाठांतरातला आहे. नसलाच कुणाच्या पाठ तर कानपाठ तरी सगळ्याचे आहे. बरोबर आहे का नाही महाराज? सगळ्याच्या पाठांतरातला इथं बसलेत यांच्या पाठांतरातला याच्यात नवल नाही. ज्यांनी कीर्तनाकडे पाठ केली त्यांच्या सुद्धा पाठच आहे. बरोबर आहे का नाही महाराज? म्हणजे आले नाहीत त्यांच्या सुद्धा अभंग कसा आहे पाठ आहे परिचयाचा आहे नित्यातला आहे माहितीतला आहे. प्रेम शिरोमणी नामदेव महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे आयुष्याची मागणी करतात. विठ्ठल तार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी अहो सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आणि आम्हा नारायण तैशा परी देव आम्हाला आवडतो. भरत महाराज कशा पद्धतीने आवडतो की एखाद्या लोभी माणसाला ज्या पद्धतीनं धन आवडतं त्या पद्धतीनं देवावर आमचं प्रेम आहे. एखाद्या पतिव्रता बाईचा नवऱ्यावर जेवढा जीव आहे त्या पद्धतीनं देव आम्हाला आवडतो. आणि बघा तुम्ही अखंड प्रेम केलं महाराज अखंड प्रेम. त्या प्रेमामध्ये दशरथ बाबा थोडीही शंका नाही अखंड आणि सर्व भावनेनं प्रेम केलं देवावर. बरोबर आहे का? लक्षात येते का? बघा कधी कधी भांडले बरोबर आहे का नाही स्वतः तुकोबार आहे देवाच्या पुढं छाती ठोकपणे सांगतात ए देवा लक्षात ठेव जास्त शहाणपणा जास्त मोठेपणा आणि जास्त अहंकार तुला येऊ देऊ नको की लोक तुझ्या पाया पडतात म्हणून. लक्षात ठेव तुझ्या लोक पाया पडत असतील तुझ्या लोक दर्शनाला रांग लावित असतील पण लक्षात ठेव देवा आमुची या भावे तुझा देवा मला हे का विसरून राहिलासी आमुची या भावे तुझा देवा मला हे का विसरून राहिलासी हे का विसरून राहिलासी. देवा आमुच्या भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलासी. तुला जी देवपण आहे तुला जी किंमत आहे माझ्याकडे लक्ष द्या तुला जी किंमत आहे ती आमच्यामुळं किंमत आहे ना तर तुला कोण विचारतो. म्हणजे अखंड प्रेम केलं. मग माझ्याकडे लक्ष द्या प्रपंचामध्ये जर आपण नजर टाकली संसारामध्ये जर आपण नजर टाकली तर संसारातलं प्रेम अखंड प्रेम आहे का कधी मधी प्रेम आहे सांगा बरं कसं आहे? अहो कधी मधी प्रेम आहे अखंड प्रेम आहे का संसारातलं? कुठं बी नजर टाका महाराज तुम्ही मित्रावर नजर टाका बायका लेकरावर नजर टाका सासू सासऱ्यावर नजर टाका अर्थात मायबापावर नजर टाका. लक्षात येते का माझं बोलणं? कळायला लागलंय ना? अखंडत्व
कशानं प्रेम नाही, माझ्या भाषेत कशाला, ज्ञानोबारायच्या भाषेतच सांगतो. ज्ञानोबारायांनी सरळ सरळ सांगितलं. ज्ञानोबारायांनी ते यादीच दिली. ज्ञानोबाराय म्हणले ज्या वेळेला लहान मुलगा असतो जन्माला आला, प्रेमाची व्याख्या सांगितली. जन्माला आला आणि जन्माला मुलगा आल्याच्या नंतर लहानपणात मुलाला जास्त प्रेम कुणावर, बरोबर आहे की कुणावर, आईवर. महाराज ज्ञानोबाराय सरळ सरळ सांगतात, पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे. ज्ञानोबाराय म्हणतात बाल्य अवस्थेमध्ये फक्त आई आई आई, याच्यापेक्षा दुसरं काही आठवतंय का? बोला पटकन बोला. अहो दुसरं काहीच घेणं देणं, लेकराला माईशिवाय दुसरं घेणं देणं आहे का? मग ती माय कसली बी असू दे की माऊली, बरोबर आहे. ज्ञानोबारायने स्पष्ट केलं काय, आगा आपुली माय आणि कुरूप जरी होय, बरोबर आहे. अहो आपली माय कुरूप असू द्या, कसली असू द्या, महाराजांनी स्पष्ट केलं तुकोबारायनी, जैशी तैशी माय बरी आणि मानाल त्या माना. अहो जशी असेल तशी आपलीच आहे, बरोबर आहे. लेकराला उजी तुम्ही सांगा, लेकराला आपली माय काळी असू द्या, बरोबर आहे का नाही, काळी असू द्या, काय घेणं देणं आहे, आणि पावडर लावणारी असू द्या, काय त्याला घेणं देणं आहे का महाराज? त्याला आपलीच माय महत्वाची. लक्षात द्यायला लागलंय बोलणं. मग माईवर अखंड प्रेम लेकराचं, पण टिकून राहतंय का? बोला पटकन. टिकून पहिली बाळ दसे आई आणि लय झालं तर बा, हे चिपिसे बा ना मोडील, बरोबर आहे. आई आणि बाप याच्यापेक्षा दुसरं काही आठवतंय का लेकराला? बोला की आठवतंय का दुसरं काही? काहीच नाही महाराज. पण किती दिवस, एकदा का वैशाख साजरा झाला, बरोबर आहे का ओ बाळू महाराज, बरोबर आहे का? हा असंच असतंय की, बरोबर आहे का नाही. हे आमची दाजी इथं, बरोबर आहे का नाही, म्हणून सांगायला लागलो. एकदा का वैशाख साजरा झाला आणि गुरुजी एकदा का लग्न झालं की आई जाती आणि बाई येते, बरोबर आहे का? बरोबर आहे का पांडू? बरोबर आहे का? बरोबर आहे का? तू काय लबाड बोलायला लागलो का मी? बरोबर आहे का नाही? आई जाती कोण येते? बाई येते महाराज, बरोबर आहे का नाही? ते सरे मग स्त्री मंसे भुलो नि ठाके, ज्ञानोबारायचे शब्द आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात आई गेली बाप गेला ना आता कोण आली? बाई आली, बायको. बर, बायकोवर तरी कायम स्वरूपी प्रेम टिकू नये का? बोला की टिकू नये का? तुम्ही जाणकार मंडळीत, सगळे कीर्तनकार मंडळीत, बायकोवर तरी कायम प्रेम राहावं ना महाराज? नाही नाही, सुरुवातीलाच ती खूबखुबी असती बारीक, बरोबर आहे का नाही महाराज? ती नवीन लग्न झाल्याच्या नंतर काय खूबखुबी असती महाराज, बारीक. हो, कुणाला विचारा, ती नवऱ्याला विचारा, कुठे गेल्या मालकीन, हाई, डायरेक्ट हाई म्हणणार नाही, मध्ये हसायचे घेर टाकणार. ही सिस्टीमच असते महाराज. बघा तुम्ही अजून बी नजर टाकून बघा महाराज, उगा काय त्याला काय लगे, बरोबर आहे का नाही? हा, त्याला विचारा कुठे गेली मालकीन, हाई. बर तिला विचारा मालक, हाई, तर डायरेक्ट हाई म्हणणार नाही, हसायचे घेर टाकणार मध्ये. पण ते हसायचे घेर कायम राहतेत का? कायम राहतेत का? अहो काय एकदा लिकरू बाळ झालं की कमन वांबत येत कमन नाही. मला तर वाटतंय ती म्हातारा बैल आगुटीच्या टायमाला जसं वांबळून बसतो तसे वांबाळतेत का काय, पुन्हा देव जाणे महाराज, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबाराचे शब्द आहेत माझ्या पदरचं नाही. ज्ञानोबाराची पुढची ओवी आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येओ आणि मग तोच करी प्रेम भाऊ बाळकाशी. ज्ञानोबाराचे किती गोड शब्द आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात अहो किती दिवस भोग भोगणार आहेत तुम्ही, सांगा ना, किती दिवस भोग भोगणार आहेत? ज्ञानोबाराची पुढची ओवी महाराज खूप फार गोड आहे बाबा. ज्ञानोबाराय म्हणतात भोगी काम वाढे, त्या कामाच्या तुम्ही किती जरी मनधरण्या केल्या तरी काम पूर्ण होतोय का? सांगा, होतोय का? नाही महाराज. किती पैसे दिले म्हणजे बापू महागारी येतील? लक्षात यायला लागलंय का माझं बोलणं? अहो कायम स्वरूपी त्या काम नावाच्या भ्रताराकडं कोळसा डांबर घेऊनच फिरत आहे महाराज ते. हा, आणि एकदा का त्यानं कोळसा लावला की किती पैसे दिले तरी माघारी येते का महाराज? विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला,
कुणी तृप्त झालेली घटना ऐकली का? ऐकली का सांगा महाराज? नाही नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला? किती लाकडं टाकले म्हणजे, किती सरपण टाकलं म्हणजे अग्नी शांत होईल? बोला की होईल शांत? होणार नाही. इंधने निमाला अग्नी कोठे. कशासाठी बोलायलो? हुकी आली का मला अचानक बोलायला? का माझ्या गोळ्या संपल्या? का मग भांडवल संपलंय? नेमकं बोलायलो कशासाठी? का मग पान पलटलं असं? नेमका गोंधळ काय व्हायला लागलाय? कशासाठी बोलायलोय याचा मला काही हुकी आली नाही. कसं आहे, मुद्दा पाहून गुद्दा हाणावा माणसानं, बरोबर आहे का नाही? आणि मुद्दा बघून गुद्दा हाणला की लक्षात येते, बरोबर आहे का नाही महाराज? काहीला ती मुद्दा बी कळत नाही, कुठं बी गुद्दा हाणतात, मग ती गोंधळ होऊन बसते, बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. ते पंडित भीमसेन जोशीचा कार्यक्रम भिवंडीला होता महाराज. भीमसेन दादा गाण्यातले महान व्यक्तिमत्व, भिवंडीला कार्यक्रम ठेवला. आणि तिथं ठेवल्याच्या नंतर त्यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला. काय बोले? भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते बिगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं, ये कैसे? लक्षात आला का प्रश्न? बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते बिगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं, ये कैसे? भीमसेन जी बोले, मेरी बैठक मजबूत है. लक्षात आलं का बोलणं? ज्याची बैठक पक्की असती ना महाराज, गुरुजी, मग पकवायच्या किती बी आडो वाजू द्या, काही फरक पडत नाही महाराज, बरोबर आहे? फक्त ती त्या रागाची काय पाहिजे? बैठक पक्की पाहिजे. आणि एखाद्या तालाची बैठक जर तुमची पक्की असली तर गायकानं टाळ बी नाही धरला तरी जमतंय महाराज, बरोबर आहे? आम्हाला टाळ वाजल्याशी ते पकवाज वाजविताच येत नाही महाराज, बरोबर आहे का नाही महाराज? काहीच नाही. त्याच्यामुळं ही बैठक पक्की असावी लागते. मुद्दा कुठे आहे याच्यासाठी बोलायला लागलोय की अखंडत्व प्रेम प्रपंचामध्ये आपल्यावर आजपर्यंत कुणी केलंय का सांगा? नाही महाराज. अहो किती दिवस स्त्री भोगणार आहेत तुम्ही? स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येऊ. किती दिवस भोगणार आहेत महाराज? आणि मग प्रेम पलटलं, मग तोची करी प्रेम भाऊ बाळकाशी. पुन्हा मग तेच प्रेम लेकरावर जातं महाराज. बरं, आता त्या लेकरावर प्रेम केलं तर त्या लेकराचं मायबापा असं का नाही, त्याच त्याच्या बायकोवर. लक्षात यायला लागलंय का बोलणं? म्हणजे मुद्दा लक्षात आला का? याच्यासाठी कशासाठी बोलायलो की ज्ञानोबारायांनी अखंडत्वानं प्रेम जर केलं असेल तर निवृत्तीनाथावर अखंड प्रेम केलं. आणि या सगळ्या संतांनी मिळून अखंड सर्वस्वानं प्रेम जगाच्या मालकावर केलं. आपला मुद्दा इथे की संत महात्मे एवढ्या आवडीचा आणि एवढा लाडका त्यांचा देव असल्यामुळं संत महात्मे देवाला सोडून दुसऱ्याला काही मागतच नाहीत महाराज. आलं का लक्षात? कारण बळीयाचे अंकित आणि आम्ही झालो रे, आम्ही मोठ्याचे, आम्ही दुसऱ्याच्या पुढं हात पसरणारे नाहीत महाराज. आम्हाला काय करायचंय ती स्वतः म्हणतात. ही इंद्रिय सुद्धा आम्हाला काही करू शकत नाहीत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो सारे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. काम हा सगळ्याचा नवरा आहे महाराज, येणं चांगल्या. आणि ही जीव पराधीनच आहे मुळात महाराज. जिने पराधीन आणि का हाती दृढपाशी बहु बांधिलो संचिती, प्रारब्ध क्रियमान सांगाती भुवंडिती सत्ता मात्री आपुलिया. पराधीन आहे आणि काम आपला मालक आहे महाराज. आणि मग माईचं एक शिवकी नसतं पुरीला. काय हे बघ, सगळ्याच करायचं. लक्षात यायला लागलं का बोलणं? पण नवऱ्याचं त्यातली त्यात जास्त बघायचं, बरोबर आहे का नाही? जास्त त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि कोण्या बी बाईच्या डोक्यात एकच असतंय, काय? नवरा मुठीत आला पाहिजे. तुम्हाला विश्वास नसला तर बाईच्या डोक्याचं ऑपरेशन करून बघा महाराज. काही नाही, काही नाही महाराज. डोक्यातच येडच तेवढं असतंय की फक्त नवरा मुठीत आला पाहिजे, बरोबर आहे का नाही? हो, नीट बोला. बाया का नीट बोला त्यात का काय? आम्ही दोघं जण मोटरसायकलीवर चालत, आम्ही दोघं म्हणजे मही बायकोन मी, बरोबर. मी काय संन्याशी थोडाच आहे, बरोबर आहे का नाही महाराज? आम्ही दोघं जण मोटरसायकलीवर चाललोत आणि मोटरसायकलीवर जात असताना बैल पोळा होता. बैल पोळा, पोळ्याच्या दिवशी बैल दिसले सजविलेले. आमची बायको मला म्हणते, काय आवाज? मी म्हणलं पोळा आहे ना. बैल सजवितात का? मी म्हणलं हां. आणि मग जरा पुढे गेले की म्हशी दिसल्या आणि मला म्हणली, म्हशीला सण नसतो का एखादा? मी म्हणलं हां, सकरात. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्याला कळलं नाही त्यांनी परत एकदा वांग्याची भाजी खाऊन या, काही अडचण नाही. लक्षात येते का बघा? फुडी ठेसा बाजरीच्या भाकरी, असं पाहिजे बी महाराज. असं बेत काय जेवण झालं महाराज, बरोबर आहे का नाही? असं गावरान बेत. नाही तर महाराज येणार मग मठात थाट करतात लोक, बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या.
इकडं लक्ष द्या. कशासाठी बोलायला लागलो, काय चाललं होतं आपलं. अहो ती नाराज झाली, एवढं एवढं बारीक तोंड केलं. तिच्या डोक्यात एकच, ह्याचा अपमान करायचा माझा. कुणाच्या डोक्यात, कुणाच्या डोक्यात, बायकोच्या डोक्यात म्हण, माझ्या बायकोच्या. तेवढंच, तेवढंच डोक्यात. पुढं गेलो तर आम्ही गाढवं दिसले. गाढवं बघितले, मला अपमान करा म्हणून मला म्हणते तुमचा पाहुणा. मी बारीक तोंड केलं महाराज, आता गाढव मग पाहुणा. पण माया कशाला नादी लागवा, बारागावचं पाणी पिणारे जात महाराज. ती म्हणली तुमचा पाहुणा. मी म्हणलं राम राम सासरे बुवा, राम राम. अरे माया नादी लागून आता सगळा संप्रदाय माहेरुदात उठून काही झालं नाही. माझं तर बायकोच्यानं काय होणार आहे महाराज, सांगा बरं महाराज, काय होणार आहे बायकोच्यानं माझं. लक्षात घ्या, देवाशिवाय दुसरं कुणी पूर्ण करू शकतच नाही अशी नामदेवरायांची मागणी तरी काय आहे. वा बाबा, कल्पनेची बाबा ही सगळी मंडळी माझी दिग्गज मंडळी. तर आबाचं तर काय महाराज, मुरलेलं लोणचं आहे, बरोबर आहे का नाही. शेवटी मुरलेलं ती मुरलेलंच असते कव्हाबी, बरोबर आहे का. मुरलेल्या लोणच्यातला माणूस पहिल्यांदा मुरलेल्या लोणच्यातला माणूस मसाला हाणते महाराज, बरोबर आहे का नाही. मसाला संपला लक्षात आलं की मग ते कातड मागचं, त्याच्यात बी काही वाटाणा गेलं की मग ती जी मज्जा असती त्याच्यात ते खाते. त्याच्यात बी काही वाटाणा गेली ती केसळ्याहून दातळ फिरवते माणूस, असं बरोबर. आणि त्याच्यात बी काही वाटाणा गेलं की पाण्यात बुडबुडूच चुकीते पण सोडित नाही महाराज, बरोबर. ही मुरलेलं असं असतंय. लक्षात येते का बोलणं. बघा मुद्दा एवढाच आहे, मागणीच एवढी अवघड आहे की आजची मागणी देवाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही महाराज. देवाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही अशी नामदेवरायाची मागणी काय आहे. महाराज म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावं म्हणतात. किती आयुष्य व्हावं, बोला ना, किती आयुष्य व्हावं. अकल्प आयुष्य व्हावं. बर, अकल्प म्हणजे तरी नेमकं काय. माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो. अकल्प आपल्याकडे सरळ आहे. आपल्याकडं कमीत कमी काळाचं माप काय महाराज. घड्याळातला कमीत कमी वेळ कशानं मापला जातो, सेकंदानं. 60 सेकंदाचा एक, बोला की मिनिट, बरोबर आहे का नाही महाराज. 60 मिनिटाचा एक, बोला, तास. 60 सेकंदाचा एक मिनिट, 60 मिनिटाचा एक तास, बरोबर आहे ना. एक तास 24 तासाचा एक दिवस. लक्षात येते, एक दिवस. 7 दिवसाचा एक, बोला ना, आठवडा, बरोबर आहे का नाही. 2 आठवड्याचा एक, बोला ना, पंधरवाडा. 2 पंधरवाड्याचा एक महिना. 2 महिन्याचा एक बोंबला, बरोबर आहे का नाही महाराज. तूच सांग म्हणावं, आता पैसे तू घेतून रान बटईने देतो का म्हणावं, तूच सांग काय सांगायचं. हा, ही घेणं देणं नाही लोकाला, काही नाही महाराज, काही नाही. नुसते बघत येत महाराज. हो, आणि पंक्तीला अशी आरडत येत महाराज, बाबा 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 बाबा, अरे राम राम. खाऊ दे उग पडू दे. कीर्तन झालंय माझं, मी बसलो, मी नाही ओळखू येत लोकाला, पोरा सर्वांनी बसलो आपलं. आणि म्हातारा अरे राम 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 अरे मला गप खाऊ दे रे, उग पडू दे रे, 2 घास खाऊ दे, उग गप्प बसा का नाही. उगच आरडाणार, घेण्या देण्याच्या नाही. अरे महाराज आहेत ना, ते तसं असतं का कुठं, देवाचा जप करायला. मला पण असं कुठं माईकवर गेलंय, अरे रावणा खातेत रामाचं गातेत रावणाचं, एवढे अवलादी बेकार असतात महाराज, बरोबर आहे का. अरे रावणा, आम्हाला गप न उगा 2 घास खायला लागले माणूस तर अरे रावणा.
मला राग आला, मी आधीच दलिंदर माणूस, गेलो माईकवर माईक हातात घेतला, म्हणलं बोल रे कुंभकर्णा. ते म्हणला राज्य गंभीर केले, म्हणलं तुझ्या काय बापाचे गेले. खाऊ दे ना गपची, हू गारडणार महाराज, घेणं नाही देणं नाही काय नाही काय नाही असं ऑर्डर येत ना महाराज. बाबा 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 होय महाराज. सुरुवात केली एक जण, सुंदर ते ध्यान उभे इथे वरे कर कट्यावरे तुका म्हणे माझे नाही, तुका म्हणे माझा माझा. आता की काय महाराज. आणि कीर्तन संपले आलंय माझ्याकडे. आपण सुरुवात केली ती कस काय वाटलं सोर आपला. म्हणलं मला आज कळालंय भीमसेन जोशी का लवकर मेले म्हणून. तो या भेनेत म्हणलं दलिंद्रा, नाही तर मेलेच नसते. तरी म्हणते आपल्या स्वरा जरा सुधारणा करा वाटायला लागली. म्हणलं रोज सकाळी 2 टोपण इंडू सरपण पेत जा. आवाज बदलतोय महाराज. काही नाही, घेणं नाही देणं नाही काय नाही. मला नेलं एका घरी महाराज कीर्तनाच्या आधी. पांढरे कपडे माणूस असा ताईट दिसला. मी रामराम म्हटला. म्हणलं राम राम. मला म्हणताय आ. म्हणलं राम राम. हो आता जेवलो. म्हणलं ह्याचा डायनामा गेलेला, ह्याच्या लागण्यात मजा नाही. बरोबर आहे का नाही. कीर्तन संपलं. म्हणलं माझी मुक्कामाची व्यवस्था चला म्हणले त्या बाबाच्या इथं. म्हणलं नाही, मी मंडपात झोपतो पण तिथं काही नेऊ नका म्हणलं मला. हा चला. म्हातारं झोपलं. त्याच्या बाजा शेजारी मै बास टाकली. 2:30ला त्याला चेवा आलाय. मग ह्या बिड्या कुठे आहेत. मला माहिती का तू ह्या बिड्या कुठे आहेत. 2:30 वाजता जाग आली. मेलं कुणी कसं ना पण तुला काय करायचंय. महाराज आहेत का महाराज. मेलं नाही पोतराज आहे पोतराज. तुला दिसा ना का महाराज. मेलं महाराज आहे महाराज. मेलं काय इथं कशाला आलात. म्हणलं कापसा याचायला काय धंदा आहे दुसरा काय करायचं काय आता. आम्हाला कीर्तनाला येतं का. मला म्हणते. मेलं पोटापुरतं येतंय. गाव कोणतंय. मेलं बीड. लांब आहे. म्हणलं उद्या जवळ आणतो इथं बोरगाव पशी मांडतो म्हणलं. काय येड्याचा बाजार महाराज. लेकरं बाळ बरे आहेत ना. मेलं सगळं बरं आहे काही अडचण नाही. मग तुमचं लग्न. लोकांची इकत आणलीत लेकरं बाळ. काय महाराज रातच पळून जा वाटत होतं पण माझं नारळण पाकिट गुतलं होतं महाराज. काय करावं सांगा. पण जायच्या टायमाला पुन्हा आले. पुढल्या वर्षी आपल्याच घरी या. म्हणलं मेलाच तरी येत नाही मी तुझ्या मेलाच तरी येणार नाही म्हणलं. महाराज वाईट वाटेल राग येईन पण महाराज असं वाईट वाटतं ना कधी कधी महाराज. लय वाईट वाटतं महाराज. लय अशी बोलत येत ना काय काय माणसं अशी वजनात बोलत येत महाराज. असं करून एक जण कीर्तन ऐकायचं माझ्या पुढं. मला वाटायचं त्याला लय कळत आहे. सगळं कीर्तन महाराज 2 तास मी त्याच्यात बघून केलं. आणि कीर्तन झाले लोकांना म्हणलो काय अभ्यास त्या माणसाचा. ते म्हणले त्याला ऐकू येत नाही. म्हणले काय करायचं सांगा बरं महाराज. कसं हाणून कसं घ्यावा तुम्ही सांगा बरं. येड्याचा बाजार आहे महाराज सगळा. आपला विषय चाललाय की 2 पंधरवाड्याचा 1 महिना बरोबर आहे. आणि 2 महिन्याचा 2 महिन्याचा 1 ऋतू होतो बरोबर. काय होतो ऋतू होतो. ऋतू किती आहेत सांगता येतील का तुला विचारतो मी. ऋतू नाही तुला माहिती आहे बरोबर आहे का नाही. ऋतू हां बरोबर किती आहेत 6 बरोबर आहे का नाही. 6 ऋतू आहेत. काही लोक म्हणतात 3 ऋतू आहेत. उन्हाळा पावसाळा हिवाळा. खरं सांगू हे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू नाहीत हे मोसम आहेत महाराज. बरोबर आहे का नाही महाराज. काही म्हणतात तर असू द्या तुम्ही बी नाराज व्हायची गरज नाही कारण तुम्हाला शिकविणाऱ्या शिक्षकानं तुम्हाला शिकविलेलंच नाही. त्याला काय. आणि त्याचे शिक्षक जरी इथं असले तर त्यांनी नाराज व्हायचं नाही. त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकानं त्यांना शिकविलंच नाही. त्याला काय करते ना बिचारे. काय करते ना सांगा बरं महाराज. शिकविलंच नसेल तर काय करते बिचारे तरी सांगा. काय करते बिचारे. नाही महाराज लक्षात घ्या 6 ऋतू आहेत. 2 महिन्याचा 1 ऋतू होतो तर 3 ऋतूचं 1 आयन बरोबर आहे. 3 ऋतूचं 1 आयन होतं आणि 2 आयनाचं 1 दक्षिण आयन आणि उत्तर आयन बरोबर आहे का नाही महाराज. 2 आयनाचं 1 वर्ष होतं. 12 वर्ष गेले की याला 1 तप म्हणतात. 25 वर्षे झाले की त्याला आपल्याकडं रौप्य महोत्सव असं म्हणतात. 50 वर्षे झाले की त्याला सुवर्ण असं म्हणतात. 75 वर्षाला अमृत महोत्सव असं म्हणतात. 100 वर्ष झाले की त्याला शताब्दी म्हणतात. असे 4
32,000 वर्षे गेले की का कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतंय. लक्षात घ्या. 4,32,000 गुणाकार करा, गुणिले 4, जेवढा गुणाकार येईल तेवढ्याचं मिळून होतं एक कल्प. नामदेवराय मागणं मागतात अकल्प. लक्षात आलं का बघा. अकल्प आयुष्य व्हावं. किती आयुष्य व्हावं? अकल्प आयुष्य व्हावं. एक कल्पाला जर एवढं आहे तर अशी ज्याला गणितच नाही आकल्प. बरोबर आहे का नाही महाराज? हां. पण एक वाक्य लक्षात ठेवा, कुछ गुना तो हमने भी किया है साहब, वरना मुंह छुपाने की जरूरत क्या थी. लक्षात येते का बघा. कुठंतरी आपलं सुद्धा चुकलं असेल, नाही तर तोंड बांधून बोंबलं थिंडायची वेळ आपल्यावर आली असती का महाराज? सांगा. नसती आली. आलीच नसती महाराज आपल्यावर ही वेळ. लई बेकार महाराज. ही जिल्हाबंदी होती तेव्हा तर एवढं बेकार होतं ना महाराज. बाबा आम्ही लग्नाला चाललोत महाराज आणि ती पास काढावं लागायची आणि ती पोलिसांना अडवलं. पास कुठे आमची बायको म्हणजे तुम्हाला अक्कल नाही. आता म्हणलं काय झालं? तुम्ही किती चांगली चाल म्हणा घरी जाण बायकोला वाचली चाल म्हणली ती आता हे का नाही? आता किती चांगला पकवा काय घेण दे नाही, काय नाही, काही नाही महाराज. तिथं नवा असू द्या नाही तर जुना असू द्या, काही घेण देण नसते महाराज. काय घेण दे का महाराज? काही नाही महाराज. हा काय नाही त्यांना. काय बाय आली काय करायचंय महाराज? बाय आली तुम्ही या ही महाराज मंडळीत म्हणून सांगतो, तुम्ही किती मोठे कीर्तनकार आहेत, तुम्ही किती मोठे गायक आहेत, ह्याच्याहून बायकोला काही घेण देण नाही. तुम्ही तिचा किती चांगल्या पद्धतीने नवरा होऊ शकता हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही तिच्यावर किती प्रेम करू शकता हे महत्वाचं आहे. तिला काय घेणं देणं आहे महाराज? आपल्या बायका सरळ म्हणतात ना आपण हाय समाज होता है मला काय करायचं म्हणतात. सरळ म्हणतात का नाही? विनोद नाहीच, खरंच सांगा. म्हणतात का नाही महाराज? मला काय घेणं देणं? सरळ म्हणतात महाराज. आणि खरंच आहे, बाईला काय घेणं देणं महाराज? बरोबर आहे का नाही? तिला काय करायचंय? तुम्हाला किती मोठे हार घातले आणि तिला पोचलं पाहिजे एवढंच तिचं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? हां. तिथं जमतंय का महाराज? मला लय पकवाज वाजविता तसं जमतंय का तिथं? नाही तिथं जमत नाही महाराज. आपण जर वाजवाय बसलो तर काय बन लावलं सरळ मध्ये महाराज. माणसाला पडू द्याय ना काय व्हाय ना बन काय आता ती काय सोपं आहे महाराज का काय? आता लय अवघड असते. आता ती झालं गेलं म्हणून नाही तर आता काय लय कटाळा आला संसाराचा महाराज. माई शपथ लबाड नाही महाराज. ह्या बायाने असं आंबट केलंय ना महाराज, लय आंबट केलं महाराज. हो ना, लय बेजार. ही महाराज लोक सुद्धा बेजार केलेत महाराज. परवा दिवशीचीच घटना आहे. मी उगा आपली माणसं आहेत म्हणून बोलायला लागलोय. आता हे बोलायचं नव्हतं पण आता उगा आपलीच माणसं आहेत. बरोबर आहे का नाही? आणि काय मी ती बसलो महाराज खुर्चीवर आणि 9-10 महिने झालं कुठं जाणं नाही येणं नाही. बायकोला काही पैशाची हाऊस महाराज, कुठून आणि ना काही व्हाय ना. मी झाडून काढीत होती, कुत्रा आलं कुत्रे का बघितलं माझ्याकडे बघितलं म्हणली हाड मी आली हाड. 9 महिने झालं इथंच मरायला कुठं जाय नाही काय व्हाय नाही काय करावं महाराज? आता काय करावंच काय सांगा ना महाराज? कसं करावं असं? आंबट खट झालं गुरुजी काय सांगा. हो ना, लई ब्या. तुम्हाला यायला हसू पण मला माई शपथ हसू येत नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. हो ना, जीव आंबट झालाय महाराज. काय करायचं सांगा बरं महाराज? अवघड झालंय महाराज. माझ्या तोंडाक बघा कळून तुम्हाला महाराज. काय सांगा तुम्हाला मोफ हसू येते पण मला देवाशपथ हसू येत नाही महाराज. काय हसू येत नाही आपल्याला? काय सांगावं? अवघड परिस्थिती. आपला विषय चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता. काय महाराज, ही आपली सगळी कीर्तनकार आहेत. विनोद असं एक विनोदाची ती एक झालरच असते महाराज. आणि विनोद करताना वक्त्यानं हसलं नाही पाहिजे बघा, त्याच्याशिवाय ती मजा नाही. बरोबर आहे का नाही महाराज? एक पात्री अभिनय झाला पाहिजे तिथं. लक्षात येते का बोलणं? बघा कुणालाही जमणार नाही. एक जण मी जे विनोद सांगतो ते माझ्यासारखं तोंड करायला गेलं, लोक हसानच गेले त्याला. ते म्हणते अरे हसा जोक हे, तरी हसले नाही. घडलेली घटना आहे महाराज. अरे हसा हे जोक आहे म्हणलं तरी लोक हसले नाही. ते म्हणलं हे साठे महाराजाचा जोक आहे हसा, तवा लोक ह्या जोकला हसतात. लक्षात घ्या कुठवर आलतं आपलं. दुस सांग म्हणा आम्हाला काय घेणं देणं आहे? आम्ही आपलं शुभेच्छा द्यायला आलोय, उगं तू आरडायलास पण थांबलो होतो आम्ही. आपलं बाकी काय घेणं देणं आहे आम्हाला? आपलं मी सांगत होतो शत गणिले ती अर्ध रात्र खाय. इथं होतो का नाही 100 वर्षाचं किती गड्या बी चला नाही हो मी. हा बरोबर आहे का? 100 गणिले पण तेवढे कामाला येलेत का महाराज? नाही, तेवढे कामालाच येत नाहीत महाराज. आणि उतार वयात परमार्थ करायचं लोईनाद माणसाली. बरोबर आहे का नाही? 80 वर्षाचं मथर आमच्या दिंडीत आलंय.
मला दिंडीत येऊ द्या. म्हणलं मर घरी, तुला दिंडीत येऊ द्या. कशाला दिंडीत यायचे, तुला दिंडीत येऊ द्या. आले आळंदीन पुण्याला दिंडी मुकामाला गेली आणि तिथं दिंडी मुकामाला गेले 4 वाजता मी उठली. उठा आंघोळ वगैरे करून घ्या, आंघोळ वगैरे करून घ्या, दात वगैरे घासा. आलंय माझ्याकडे म्हणजे आणलंय का मला ह्याचं इसरलं असेल, त्याला दिलं मी म्हणजे मला आंघोळ करून घ्या. चड्डी आणली का, मी 25 चड्या नेत असतोय दिंडीमध्ये. असे गिरायक लय भेटत महाराज. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो. काय करावं सांगा बरं महाराज. चड्डी आणली का म्हणतात. मी आणलं ह्याची इसरली आज. आणि मी कीर्तन ते आंघोळ झाले, मी आणलं धोतर वगैरे घाला, एखादं काटाचं धोतर. मेलं तो काय आणलं, मोकळा चालू आहे. मी मागं मोकळा चालू, मरायला मोकळा कशाला मोकळा चालू आहे. नाही महाराज अवघड आहे महाराज. दिंडी संपली. आमचा एक महाराज आहे मित्र तिकडला पंढरपूर साईडला. दिंडी संपली ना आम्ही त्याच्या घरी मुक्कामाला गेलो. गेल्या बायकून सुरू केलं ना, आलात का, कशाला आलात, तिकडंच मरायचं, काय काम होतं इकडं, इथं पाणी आणा, घ्या हंडा, आणा पाणी, पेटवा चूल, कशाला आलात तिकडं, तिकडंच राहायचं पंढरपुरात, तिकडंच बघायची एखादी धर्मशाळा, तिकडंच बघायची एखादी, कशाला आला तिकडं. इकडं तुम्ही असं अर्थाचा अनर्थ, ही अर्थाचा अनर्थ करते तर मोहीच करत आहे महाराज. 100 वर्ष आयुष्य तुमचं म्हणणं आहे की आयुष्य व्हावं, पण नाही 100 वर्ष जर व्हावं तर महाराज 100च्या ओळी कोणते संत जगले नाहीत ना. आंबट व्हायला का जरा कोण बरोबर आहे ना. कोण जगले काय का. ज्ञानोबारायांचा उद्या समाधी सोहळा आहे. किती वर्ष जीवन जगले ज्ञानोबा? किती वर्ष? 22 वर्ष. तुकाराम महाराज 42 वर्ष. स्वामी विवेकानंद 39 वर्ष. लक्षात येते का बघा. सगळ्यात जास्त जर संत जगले असतील तर संत शिरोमणी नामदेवराय 82 वर्ष जीवन जगले. म्हणजे संतांनी सुद्धा बोल बाबा 100चा आकडा ओलांडला नाही. बापूसाहेब महाराज बरोबर आहे. 100चा आकडा ओलांडला नाही. मग तुमचं म्हणणं आहे अकल्प आयुष्य व्हावं. हे कसं आहे, हरीच्या दासाला व्हावं. मागणी तुमची चुकीची आहे. तुमचं सगळं चुकलेलं आहे. अभंगातच उत्तर आहे. अकल्प आयुष्य व्हावं, पण व्हावे तया कुळा, हरीच्या दासाच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावं. त्यांना नाही. बरं त्यांना व्हावं तर मुकुंद महाराजांसाठी आयुष्याची मागणी आपण करू. 100च्या पोर जगणार आहेत का ते सांगा बरं महाराज. मग त्यांना आयुष्य व्हावं असं नाही, त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावं. याचा अर्थ असा आहे, या कुळामध्ये राजोबा महाराज आहेत बरोबर आहे का नाही. त्यांच्या आजोबा आपल्याला किती काही माहीत नाही, पण राजोबा महाराज परमार्थातले. त्यांच्यानंतर शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी मुकुंद महाराज जन्माला आले. मुकुंद राजोबा महाराज गेले तरी चालतील, मुकुंद महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले. विनोद नाही, खरं सांगतोय ऐका. कालांतरानं मुकुंद महाराज सुद्धा जाणार. आता मी जाणार, तुम्ही जाणार. मुकुंद महाराज गेले तरी चालतील, पण तसाच दुसरा एक माणूस त्या कुळाला द्या. लक्षात येते का बघा. तसाच म्हणजे यांच्यासारखं कीर्तन करणारा, यांच्यासारखा दिसणारा, यांच्यासारखे कपडे घालणारा मुळीच नाही, यांच्यासारखा परमार्थ करणारा दुसरा एक माणूस त्या कुळाला द्या. म्हणजे त्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. लक्षात आलं का बघा. म्हणजे सरळ सरळ आहे. अकल्प आयुष्य यांना नाही झालं पाहिजे. ही कुळातली जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे. आज बी नामदेवरायचे वंशज आहेत 700 वर्षानंतर आहेत का नाही. आज बी तुकोबरायचे वंशज आहेत 400-450 वर्षानंतर. आज बी 724 वर्षाचा उद्याचा समाधी सोहळा आहे माऊलीचा बरोबर आहे ना महाराज. 724वा. तरी बी आज ज्ञानोबरायचे वंशज आहेतच. म्हणजे माऊली जरी गेले, तुकोबराय जरी गेले तरी त्या कुळाला अकल्प आयुष्य मिळालं. म्हणजे त्या कुळामध्ये एक 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 माणूस परमार्थ करणारा. म्हणजे या कुळामध्ये गात कुळामध्ये अर्थात मुकुंद महाराजांच्या परिवारामध्ये यांच्या पोटी तसाच एक हरिभक्त जन्माला यावा, त्यांच्या पोटी तसाच एक हरिभक्त जन्माला यावा. म्हणजे यांच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कुणाच्या, माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला अकल्प आयुष्य लाभावं. असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ.